पुण्याच्या रस्ते वाहतुकीला कंटाळलेल्या प्रवाशांसाठी आता महत्त्वाची बातमी। आता नांदेड, जळगाव त्यासोबतच सिंधुदुर्ग आणि किशनगडला जाण्यासाठी रोज विमान उपलब्ध होणार आहे। आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारच्या उड्डाण या योजनेअंतर्गत राज्यांतर्गत आणि देशांतर्गत महत्त्वाच्या शहरांना जाण्यासाठी रोज नवीन योजना आखल्या जात आहेत। आणि आता पुण्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी जळगाव तसेच नांदेड आणि सोलापूरसाठी नवीन सेवेचा शुभारंभ होणार आहे। कधी सांगते, पण त्याआधी कट्टोकटला फॉलो करायला विसरू नका। पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावरून आता 15 नवीन उड्डाणांना मंजुरी मिळाली आहे। यामुळे आता रोजच्या विमानांची संख्या ही 220 वरून 235 झाली आहे। सध्या पुण्याहून नांदेड, किशनगड, सिंधुदुर्ग आणि जळगावसाठी विमान सेवा उपलब्ध आहे, ज्यात आता या नवीन शहरांची भर पडणार आहे। केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत विशेषतः सोलापूर, तिरुपती, मंगळुरू आणि बागडोगरा या शहरांसाठी थेट विमान सेवा सुरू होत आहे। विशेषतः धार्मिक पर्यटनासाठी तिरुपती आणि व्यापार उद्योगासाठी सोलापूरची कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुणेकरांचा मोठा वेळ वाचणार आहे। 1 मे पासून याचे नवीन वेळापत्रक लागू होईल। या विस्तारामुळे दक्षिण आणि ईशान्य भारत थेट आता पुण्याशी जोडला जाणार आहे। यामुळे केवळ पर्यटनालाच नाही तर स्थानिक बाजारपेठा आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे। सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे। पुणे विमानतळाबाबत घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट्समध्ये नक्की सांगा।